सनातन परंपरेची संरक्षक संपोषिका महाराणी अहिल्यादेवी होळकर आपल्या भारताच्या या पवित्र भूमीने शूर लोकांना जन्म दिला आहे. येथे प्रत्येक युगात, प्रत्येक काळात असे नायक आणि नायिका जन्माला आल्या, ज्यांच्या व्यक्तिमत्वापुढे आणि कर्मांपुढे संपूर्ण जग आपले डोके झुकवते. नायक आणि नायिकांनी काळाच्या शिलालेखावर अमिट अक्षरात कठोर परिश्रम आणि प्रयत्नांच्या गौरवशाली कहाण्या लिहिल्या. काहींनी युद्धभूमीवर आपले तेज दाखवले तर काहींनी मानवजातीच्या कल्याणासाठी सर्वस्व अर्पण केले. अशाच एक तेजस्वी महिला म्हणजे महाराणी अहिल्यादेवी होळकर. महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील चौंडी नावाच्या गावात एका साध्या पण प्रतिष्ठित कुटुंबात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे एक सुसंस्कृत व्यक्ती होते. त्यांनी लहानपणापासूनच लहान अहल्यामध्ये धार्मिक आणि राष्ट्रीय मूल्यांची भावना निर्माण केली. त्या काळातही त्याच्या वडिलांनी त्याच्या शिक्षणाची योग्य व्यवस्था केली होती. त्या काळात लहान वयात लग्न करण्याची प्रथा प्रचलित होती. सनातन समाज नेहमीच वैज्ञानिक पद्धतीने जीवन जगत आला आहे. या महान भारतीय देशात स्वयंवराची परंपरा देखील होती, जिथे मुलगी त्याच्या गुणांच्या आधारे वराची निवड करत असे. परंतु आपल्या महिलांना पाखंडी आणि परकीय आक्रमकांपासून वाचवण्यासाठी एका विशिष्ट काळात सनातन समाजात बालविवाह आणि पडदा प्रथा यासारख्या प्रथा प्रचलित झाल्या, ज्या काळानुसार जवळजवळ आपोआप नाहीशा झाल्या आहेत. असे म्हणतात की पुण्याला जात असताना माळवा राज्यातील पेशवे मल्हारराव होळकर यांची नजर 8 वर्षांच्या अहिल्यादेवीवर पडली. त्याच्या गुणांनी ते खूप प्रभावित झाले. इतक्या लहान वयातही ती गरिबांना आणि भुकेल्यांना मदत करत होती. तिच्या भक्ती आणि परोपकाराने प्रभावित होऊन मल्हाररावांनी तिचे वडील माणकोजी यांच्याकडे त्यांचा मुलगा खंडेराव यांच्याशी लग्नासाठी हात मागितला. इंदूर राज्याचे संस्थापक पेशवे मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव यांच्याशी तिचा विवाह मोठ्या थाटामाटात साजरा झाला. 1745 मध्ये राणी अहिल्यादेवींनी एका मुलाला आणि 3 वर्षांनी एका मुलीला जन्म दिला. मुलाचे नाव मालेराव आणि मुलीचे नाव मुक्ताराव असे ठेवले. राणी अहिल्यादेवींच्या प्रेरणेमुळेच खंडेरावांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण झाली असे म्हणतात. ती त्याला राज्यकारभार आणि प्रशासनात मदत करायची. तिने अतिशय कुशलतेने तिच्या पतीमध्ये स्वाभिमान आणि अभिमान जागृत केला. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली खंडेराव एक कुशल योद्धा आणि कुशल शासक बनत होते. मल्हारराव होळकर त्यांच्या सून अहिल्यादेवींना राज्यकारभार शिकवत असत. ते त्याच्या सुनेची बुद्धिमत्ता, कार्यक्षमता आणि राजकीय हुशारी पाहून खूप खुश होते. पण दुर्दैवाने खंडेराव 1754 मध्ये मरण पावले. 1766 मध्ये मल्हारराव देखील हे जग सोडून गेले. त्यांच्या सास्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मालेराव होळकर यांनी अहिल्यादेवींच्या नेतृत्वाखाली सरकारची सूत्रे हाती घेतली. पण अहिल्यादेवी आणि माळवा यांच्यावर एक दुर्दैवी घटना घडली जेव्हा 5 एप्रिल 1767 रोजी त्यांनी सरकारची सूत्रे हाती घेतल्यानंतर काही महिन्यांतच त्यांचा तरुण मुलगा मरण पावला. तो अकाली मृत्यूचा बळी ठरला. पती, सासरे किंवा मुलाचा आधार कमी अधिक अंतराने गमावणाऱ्या कोणत्याही महिलेचे दुःख आणि मानसिक स्थिती सहज कल्पना करता येते. पण राणी अहिल्यादेवी नशीब आणि परिस्थितीसमोर झुकल्या नाहीत. मालवा राज्यातील लोकांना आपली मुले मानून त्यांनी 11 डिसेंबर 1767 रोजी राज्यकारभाराची सूत्रे आपल्या हाती घेतली. अल्पावधीतच राणीची लोकप्रियता संपूर्ण राज्यात पसरली. परिस्थितीचा फायदा घेत मालव्यावर वाईट नजर ठेवणाऱ्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आपल्या राज्याचे आणि प्रजेचे रक्षण करण्यासाठी त्याने केवळ शस्त्रे हाती घेतली नाहीत तर अनेक युद्ध आघाड्यांवर पुढे येऊन आपल्या सैन्याचे कुशलतेने नेतृत्व केले.
एवढेच नाही तर गरज पडल्यास त्यांनी मुत्सद्देगिरीचाही वापर केला. जेव्हा राघोबा पेशव्यांनी राज्य काबीज करण्याच्या उद्देशाने माळव्यावर हल्ला करण्यासाठी आपले सैन्य पाठवले तेव्हा राणी अहिल्यादेवींच्या केवळ एका पत्रामुळे हे युद्ध टळले आणि पेशव्यांनी तिला तिच्या राज्याच्या सुरक्षिततेचे आश्वासन दिले. त्या पत्राने पेशवे राघोबा यांच्या सुप्त चेतनेला जागृत केले. त्या पत्रातील प्रत्येक शब्द त्याच्यावर तीक्ष्ण बाणासारखा परिणाम करत होता आणि त्याने राणीशी युद्ध करण्याचा विचार बदलला. राणी इतकी हुशार आणि दूरदृष्टी असलेली होती की व्यापारी आणि ईस्ट इंडिया कंपनी म्हणून आलेल्या ब्रिटिशांच्या फोडा आणि राज्यकरा धोरणाची तिला पहिली जाणीव झाली. त्यांनी या संदर्भात तत्कालीन पेशवे सरदारांना पत्र लिहून सावध केले होते. राणी अहिल्यादेवींचा कारकिर्दीचा काळ जरी कमी असला तरी त्यांनी भविष्यातील भारतावर खूप खोल आणि व्यापक प्रभाव सोडला. त्यांच्या अल्पशा कारकिर्दीत त्यांनी अनेक बांधकामे केली. केवळ राज्याच्या सीमेतच नव्हे तर त्यांनी भारतातील प्रमुख तीर्थस्थळे आणि ठिकाणी मंदिरे बांधली, जुन्या मंदिरांचे नूतनीकरण केले, विहिरी, तलाव आणि पायांचे विहिरी बांधल्या, रस्ते बांधले, रस्ते दुरुस्त केले, भुकेल्यांसाठी अन्न केंद्रे उघडली, तहानलेल्यांसाठी विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे स्टॉल लावले, तीर्थस्थळांवर धर्मशाळा बांधल्या, शास्त्रांचा अभ्यास, चिंतन आणि प्रवचनासाठी मंदिरांमध्ये विद्वान आचार्यांची नियुक्ती केली. न्यायाच्या संदर्भात तिने त्यांचे समकालीन पुण्यातील न्यायाधीश श्री राम शास्त्री यांच्या परंपरेचे पालन केले, तर राज्य कर्तव्य आणि शौर्याच्या संदर्भात महाराणी लक्ष्मीबाईंसारख्या नंतरच्या राज्यकर्त्यांवर तिचा प्रभाव दिसून येतो. तिच्या हयातीतच लोक तिला देवी मानू लागले आणि म्हणू लागले. जेव्हा शासन आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली देशात परदेशी आणि बिगर हिंदूंचे अत्याचार आणि दुष्कृत्ये सुरू होती, सामान्य लोक, सामान्य गृहस्थ, शेतकरी, कामगार, व्यापारी यांना अत्यंत दयनीय परिस्थितीत जगण्याचा शाप होता. जेव्हा समाज विविध प्रकारच्या अंधश्रद्धा आणि चालीरीतींमध्ये अडकलेला होता, अशा अंधाया काळात राणी अहिल्यादेवींचे राज्य तेथील लोकांसाठी प्रकाशकिरणांपेक्षा कमी नव्हते. त्यांचे आयुष्य 13 ऑगस्ट 1795 रोजी संपले. पण त्यापूर्वी त्यांनी केलेले काम इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी लिहिलेले आहे. माहेश्वरला राजधानी बनवण्याचा अभिनव प्रयोग असो किंवा संपूर्ण हिंदू समाजाचा अभिमान आणि सनातन संस्कृतीचे केंद्र असलेल्या काशी विश्वनाथ मंदिराचे बांधकाम आणि जीर्णोद्धार असो किंवा लोककल्याणाच्या भावनेने प्रेरित इतर निःस्वार्थ सेवाकार्य असो, या सर्वांमागे राणी अहिल्यादेवींची शाश्वत जीवनदृष्टी, लोकांवरील प्रेम आणि कर्तव्यनिष्ठा होती. शेवटी असे म्हणता येईल की महाराणी अहिल्यादेवींचा केवळ त्यांच्या काळावर आणि समाजावर खोलवर आणि व्यापक प्रभाव पडला नाही, तर सनातन संस्कृती आणि चिंता जगण्यात, समजून घेण्यात आणि अबाधित ठेवण्यात त्यांचे योगदान शतकानुशतके अमर आणि अविस्मरणीय राहील.